आरोपी निलेश चव्हाण पोलिसांना शरण येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। निलेश चव्हाण आजच शरण येण्याची शक्यता वर्तवली जाते। पोलिसांनी चौकशीचा फास आवळलेला आहे आणि त्यामुळे तो आता शरण येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। निलेश चव्हाणवर पुणे पोलीस ठाण्यामध्ये एकूण 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्या प्रकरणामध्ये फरार असलेला पिस्तूलबाज निलेश चव्हाण हा आता पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निलेश चव्हाण आजच पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे। निलेश चव्हाण विरोधात पुणे पोलिसांमध्ये एकूण 5 गुन्हे दाखल आहेत। चौकशीचा फास पोलिसांनी आता आवळलेला आहे आणि त्यामुळे तो लवकरच शरण येण्यासाठी कुठलाही मार्ग त्याच्याकडे आता नाहीये आणि त्यामुळे आता तो शरण येणार असल्याची चर्चा रंगलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निलेश खरवरे। निलेश, आपण सकाळपासून ही बातमी बोलत होतो की कधी हा निलेश चव्हाण अटक होणार आहे, त्याला पोलीस कशा पद्धतीने त्याचा शोध घेत आहेत, या संदर्भातले अपडेट्स आपण देत होतात। पण आता एक महत्त्वाची बातमी समोर आली की तो पोलिसांना आजच शरण येणार आहे। काय नेमकी एकूण माहिती आहे? खरं तर निलेश चव्हाणांना दुसरा पर्याय नाही। जर कायदेशीर बाबी जर बघितला तर त्याच्या वेगवेगळे आता 5 गुन्हे दाखल आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर जे शस्त्र आणि आर्म्स ॲक्ट म्हणून जो गुन्हा दाखल झालेला आहे, बंदुकीचा धाक दाखवून जो कसं कुटुंबाला त्यांनी धमकवलं, तो एक महत्त्वाचा गुन्हा आहे आणि लहान बाळाची हेळसांड केलं प्रकरणी एक गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी ही दोन गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि त्या प्रकरणामध्ये त्याला अटक होणे ही अटळ आहे। त्यामुळे त्याकडे पर्याय नाही आहे। त्यामुळे त्याला स्वतःहून हजर राहणं गरजेचं असणार आहे किंवा त्याला पुणे पोलिसांचे जे 3 विशेष पथक आहेत ते त्याला शोधूनच काढतील। मात्र या सगळ्यामध्ये जर कायदेशीर बाब बघितली तर त्याला दुसरा पर्याय नाही आहे। निलेश चव्हाण हा आजच शरण येण्याची शक्यता आहे। शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे कदाचित त्यांनी आत्मसमर्पण करायला थोडासा वेळ घेतला असेल। मात्र आत्ताची माहिती अशी मिळते की सूत्रांनी दिलेली आहे की तो आज दुपारपर्यंत स्वाधीन होणार आहे, पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती आहे। बावधन पोलिसांना तो शरण येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे लक्ष ठेवावं लागेल की नेमका निलेश चव्हाण हा पुणे पोलिसांकडे स्वाधीन होतोय का पिंपरी चिंचवड पोलिसांकडे स्वाधीन होतोय, कारण 2 वेगवेगळे गुन्हे आहेत ते 2 वेगळ्या आयुक्तांमध्ये दाखल करण्यात आलेले आहे। पुणे पोलीस पण त्याचा शोध घेत आहेत आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस शोध घेत आहेत। त्यामुळे नक्की आता निलेश चव्हाण हा कधी आत्मसमर्पण करतोय, कधी पोलिसांच्या स्वाधीन होतोय हे महत्त्वाचं असणार आहे। मात्र टेक्निकली बघितली, कायदेशीर बाब बघितली तर त्याला दुसरा पर्याय नाही आहे। त्यामुळे तो आत्मसमर्पण करणार ही ठाम आहे आणि तो आज दुपारनंतर कदाचित पोलिसांना आत्मसमर्पण करेल अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। या गुन्ह्यामध्ये बघितलं तर प्रामुख्याने जो महत्त्वाचा गुन्हा आहे, जे अश्विनीचं बाळ आहे 9 महिन्याचं, त्याची हेळसांड करण्यात आली, त्याला वेगळ्या पद्धतीने त्याला हाताळण्यात आलं, या गुन्ह्यामध्ये तो गंभीर आरोप आहे। त्यामुळे तोला कदाचित या प्रकरणामध्ये दुसरी एक बाजू आहे की कदाचित त्याच्यावर अपहरणाचाही गुन्हा दाखल होऊ शकतो। एकूण त्याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे कदाचित त्याच्यावर मोकोका बी लागण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता निलेश चव्हाण कधीपर्यंत पोलिसांना शरण येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।